तासगाव कवठे महांकाळमध्ये सेनापतींना बगल, सैन्यासाठी पायघड्या, भाजपची भूमिका चर्चेत। तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनंतर माजी खासदार संजय काका गट संभ्रमावस्थेत आहे। मात्र भाजपमध्ये परतीसाठी इच्छुक असणाऱ्या संजय काकांचे पुनर्वसन राष्ट्रवादीने करावे असे सांगणाऱ्या भाजपने संजय काकांच्या शिलेदारांसाठी पायघड्या घातल्या आहेत। त्यामुळे संजय काका गटाच्या बाबतीत भाजपची भूमिका सेनापतींना बगल आणि सैन्याला पायघड्या अशी दिसून येते आहे आणि त्यामुळे भाजपची भूमिका चर्चेत आलेली आहे। तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फेरबदल झाला आहे। भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभा निवडणूक लढवली। त्याचवेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी देखील राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले। या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला। निकालानंतर संजय काकांना पुन्हा भाजपाच्या परतीचे वेध लागले। मात्र संजय पाटील यांच्याशी अंतर्गत हाडवैर असणाऱ्या भाजप नेत्याने काकांनी पुन्हा भाजपमध्ये येऊ नये यासाठी फिल्डिंग लावली। मात्र त्यामुळे काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय पाटील यांचे पुनर्वसन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच राष्ट्रवादीमध्ये करावं, आम्ही त्यासाठी सहकार्य करू असं सांगून संजय पाटील यांच्या परतीचे दोरच कापून टाकले असे संकेत दिले आहेत। एकीकडे संजय पाटील यांना रेड सिग्नल दाखवला असताना दुसरीकडे भाजपाने संजय पाटील यांच्या शिलेदारांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजपाच्या कार्यकारिणीत देखील काका गटातील समर्थकांना वगळण्यात आलं होतं। आता कवठे महांकाळ नगरपंचायत येथील काका समर्थक नगराध्यक्षांसह 3 नगरसेवकांना भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला। विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशासाठी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची उपस्थिती बोलकी ठरली। त्यामुळे महायुतीच्या झेंड्याखाली एकत्रित असणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील या निमित्ताने फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे। किंबहुना संजय पाटील यांच्या ताब्यात असणाऱ्या एकमेव सत्तास्थानाला देखील भाजपानेच सुरुंग लावल्यामुळे सद्यस्थितीत संभ्रमावस्थेत असणाऱ्या माजी खासदार संजय पाटील यांची राजकीय वाटचाल कशी असणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, तासगाव।